आज आपण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक तो दिनांक 14 मे 2025 ला निर्गमित झालेले शासन निर्णय त्याचा विषय असा बघा, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा दिनांक 18 जून 2024 रोजीच्या धोरणात सुधारणा। जिल्हांतर्गत बदल्या व आंतरजिल्हा बदल्या 2025 ला आता ज्या सध्या बदल्या होणार आहेत त्या बदल्या दिनांक 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार होणार आहेत। त्यामध्ये एक मुद्दा टाकलेला आहे, तो मुद्दा कोणता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण पाहूया, शासन पूरक पत्र जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबतचा संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 5.10.5 नंतर बघा जो अनुक्रमांक दिलेला आहे 5.10.5 नंतर खालील अनुक्रमांक 6 म्हणजे 5 अनुक्रमांक नंतर 6 अनुक्रमांक समाविष्ट करण्यात येत आहेत। आणि तो कोणता विषय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। अनुक्रमांक 6 जिल्हा परिषद शिक्षकांची गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार। बघा ऑनलाईन बदल्या होत असताना काही शिक्षकांच्या गैरवर्तणुकीबद्दल काही तक्रार प्राप्त होतात, त्या संदर्भात 6.1 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांचे संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही असे मत झाल्यास बघा जिल्हा परिषद यांचे संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही असे मत झाल्यास त्याबाबतची कारण मीमांसा नमूद करून संदर्भ क्रमांक 2 येथील बदली अधिनियम 2005 मधील कलम 4(4) आणि 2 व 4(5) मधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकांची बदली प्रस्तावित करतील। बघा आता सीओ साहेबांना अधिकार दिलेले आहेत, बदली करण्याचे अधिकार सीओ साहेबांना दिलेले आहेत ऑफलाईन पद्धतीने आणि विभागीय आयुक्त यांच्या मदतीने। अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावरील उक्त नमूद कार्यवाही मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी 30 दिवसांमध्ये पूर्ण करावी आणि त्यांची ती त्या ठिकाणी उचल बांगडी म्हणजे त्याची जर बदली झाली असेल तर त्या ठिकाणी त्याची उचल बांगडी 30 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात यावी। म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जरी बदली झाली आणि तक्रार प्राप्त झाल्यास त्याला 30 दिवसाच्या आत त्याची बदली करणे आवश्यक राहील। संबंधित विभागीय आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केलेल्या कारणांनी छाननी करून अशा बदलीस 30 दिवसाच्या आत सहमती दर्शवावी। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावात विभागीय आयुक्त यांची सहमती नसल्यास त्याबाबतची लेखी कारणे नमूद करणे आवश्यक राहील। विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकांची तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर सदर शिक्षकाची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्यापासून 7 दिवसात तातडीने करावी। बघा आता या ऑफलाईन पद्धतीने त्या शिक्षकाची बदली होऊ शकते तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या शिक्षकाची, आणि विभागीय आयुक्ताकडे पाठवल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्तांना जर त्यांना परमिशन दिली बदली करायची तर ते 7 दिवसामध्ये त्याची तातडीने बदली करू शकता। जो 18 जून 2024 रोजीचा जो शासन निर्णय होता बदली संदर्भातला त्यामध्ये मुद्दा क्रमांक 6 अनुक्रमांक 6 त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत की जेणेकरून आता सीओ साहेबांना व आयुक्त विभागीय आयुक्त यांच्या मदतीने जर एखाद्या शिक्षकाबद्दल बदली करत असताना काही तक्रार प्राप्त झाल्यास गैरवर्तणुकीबद्दल त्या शिक्षकाबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यास तर सीओ साहेबांना आता बदली करण्याचा अधिकार ऑफलाईन पद्धतीने बदली करण्याचा अधिकार दिलेला आहे। त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।